आपल्यासोबत अंजलीताई आंबेडकर आहेत। आज सक्षम ताटेची जी ऑनर किलिंग मध्ये निर्घृण हत्या झाली त्या संदर्भात त्यांच्या घरी त्यांनी भेटण्यासाठी आलेत। ताई, काय सांगणार? स्वातंत्र्याच्या 75 नंतरही देशात अशा घटना होतात, तुम्ही कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे? मला असं वाटतं की स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आणि संविधानानंतर सुद्धा या देशातली मनुवादी संस्कृती अजून जिवंत आहे। त्यामुळे मुळातच मुलीला स्वतःच्या जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य न देणं, तिच्यावरती तो निर्णय लादला जाणं आणि आंतरजातीय विवाह स्वीकारला न जाणं, या सगळ्यातनं ज्या हिंसा घडतायत त्या मनुवादी वृत्तीचंच त्याच्यामध्ये प्रतीक आहे। आणि दुर्दैवाने आत्ताच्या सरकारमध्ये पोलीस यंत्रणा सुद्धा त्याच एका वृत्तीची बळी असल्यामुळे अशा प्रकरणांमध्ये तपास करण्याच्या ऐवजी घडलेल्या मुळामध्ये ज्याच्यावरती अन्याय झालाय, ज्याचा बळी गेलाय, त्यालाच गुन्हेगारी प्रवृत्तीचं कसं रंगवता येईल आणि ते करून गुन्ह्याचं गांभीर्य कसं कमी करता येईल ह्याच्याच पाठीमागे पोलीस यंत्रणा जास्ती लागलेली दिसते। माझी नांदेड पोलिसांकडनं अपेक्षा आहे की ह्याच्यामध्ये आजचे जे व्हिडिओ आलेले आहेत ते अत्यंत स्पष्ट आहेत। त्या पोरीच्या धाडसाचं मला प्रचंड कौतुक करावंसं वाटतं। आणि आता जितक्या आंतरजातीय विवाह प्रकरणामध्ये मुलांच्या हत्या झाल्या तिथे जर जोडीदार अशा पद्धतीने ठामपणाने उभे राहिले असते तर कदाचित विराज जगताप, नीती नागेसारख्या प्रकरणामध्ये न्याय मिळू शकला असता। आता आम्हाला चिंता आहे ती आचलच्या आणि संपूर्ण सक्षमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची चिंता आहे आणि त्यांना ताबडतोब पोलीस संरक्षण दिलं जावं अशी आमची त्याच्यामध्ये मागणी आहे। त्याच्याशिवाय जात वर्चस्वातनं होणारे हे गुन्हे त्याच्यामध्ये थांबणार नाहीत। ह्या सगळ्या लढ्यामध्ये आम्ही सक्षमच्या कुटुंबासोबत आणि आचलच्या कुटुंबासोबत आहोत आणि मी बाळासाहेबांच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जाहीर केलेलं आहे की आचलच्या पुढच्या सगळ्या शिक्षणाची जबाबदारी ही वंचित बहुजन आघाडी उचलेल।